कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत। आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तिसऱ्या दिवशी लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या जोरात फैरी झडल्या। विधान परिषदेत लाडकी बहीण योजनेला ज्या काही लाभार्थी महिला आहेत यांना 2100 रुपयांचा हप्ता राज्य सरकार कधी देणार असा प्रश्न विरोधकांकडून सतेज पाटील, अनिल परब आणि त्यासोबतच शशिकांत शिंदे या आमदारांनी विचारला। त्यावरती राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिलं आणि त्यांचं उत्तर नेमकं काय होतं, आज विधिमंडळात म्हणजे विधान परिषदेत काय काय चर्चा झाली या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द ॲग्रो वन शो मधून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सुरुवातीला अनिल परब यांचा नेमका प्रश्न काय होता ते तुम्ही पाहून घ्या। म्हणजे थोडक्यात आपण जे आता दुसरा एक आहे 6.5 लाख लाभार्थी नमो शेतकरी तसा मुख्यमंत्री लाडकी या दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत। मग हे अशा प्रकारे दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्या काही महिला असतील यांनी सरकारची फसवणूक केली आहे। या फसवणुकीच्या बाबतीत सरकार या दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांवरती काही कारवाई करणार आहे का? मग किमान 2100 जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का? माझे साधे प्रश्न आहेत। आता आपल्याला हे तर माहिती आहे की राज्यात मागच्या काही दिवसांपासून लाडक्या बहीण योजनेतनं अमुक लाभार्थी हे कमी केले जाणार, एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे काही लाखांमध्ये या योजनेतनं हे जे काही लाभार्थी महिला आहेत त्यांची नाव वगळली जाणार अशी चर्चा जोरात चालू आहे। विविध माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या सुद्धा येत आहेत। त्यामुळं लाभार्थी महिलांच्या मनात एक संभ्रम आहे की आम्ही या योजनेतनं बाहेर जातोय की काय, आम्हाला या योजनेतनं वगळलं जातंय की काय। आणि खरं म्हणजे निवडणुकांच्या पूर्वी राज्य सरकारनं ज्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत लाभ दिलेला होता सरसकट, त्याला निवडणुकांच्या नंतर जानेवारी महिन्यापासून कात्री लावत या अर्जांची छाननी राज्य सरकारच्या पातळीवरती करण्यात येऊ लागली आणि त्यामुळेच या बातम्यांमुळे राज्यातील ज्या काही लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला आहेत या मोठ्या प्रमाणात अपात्र होतील अशी शक्यता, अशी चर्चा सुरू झाली आणि परिणामी यावरूनच हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता। आता यावरती राज्याच्या ज्या काही मंत्री आहेत अदिती तटकरे त्या नेमकं काय म्हणाले तेही पाहून घ्या। 97,000 सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला। ही प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे रजिस्ट्रेशनची सुरू असल्यामुळे त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत याचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होत गेला। जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे 1,96,000 का 1,97,000 इतका डेटा प्राप्त झाला। तो त्याच वेळेला स्क्रुटिनी मधून आम्ही बाद केला। त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जवळपास 2,54,000 इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला। त्याच वेळेला तत्कालीन तशी आम्ही त्या पद्धतीने कारवाई करत गेलो। येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। मंत्री अदिती तटकरे यांचं ज्यावेळेस उत्तर संपलं त्यावेळेस उपप्रश्न उपस्थित करत सतेज पाटील यांनी थेटच सत्ताधारी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले। लाडकी बहीण योजना ही प्रामुख्यानं निवडणुकीच्या आधी आणली गेली, ती राज्यातील महिलांना निवडणुकीच्या माध्यमातून स्वतःकडे खेचण्यासाठी, म्हणजेच या महिला आपल्याला मतदान करतील यासाठीच ही निवडणुकीच्या आधी योजना आणली गेली असा सुद्धा आरोप सतेज पाटील यांनी केला। त्यांच्या या आरोपासोबतच त्यांनी निवडणुकीपूर्वीची जी काही लाडकी बहीण होती ती आता सावत्र झाली का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला। त्यावरती सतेज पाटील नेमकं काय म्हणाले तेही पाहून घ्या। ज्यांना तुम्ही अपात्र केलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले हे सगळे आहेत, त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का?
निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का? डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता, केवायसी झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा आहे, त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी का केला नाहीत? आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न. आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो. सतेज पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना निवडणुकांच्या पूर्वीपासूनच विरोधक या योजनेवरून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करतायत, त्यांच्या पोटात दुखतंय असं वक्तव्य आणि अशी टीका मंत्री आदिती तटकरे यांनी केली. आणि त्यासोबतच आतापर्यंत या योजनेतनं किती महिलांना लाभ देण्यात आलाय त्याची ही आकडेवारी विधान परिषदेत मांडली. ही आकडेवारी नेमकी काय होती तर तीही पाहून घ्या आणि सतेज पाटील यांना दिलेलं उत्तरही तुम्ही पाहून घ्या. आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला 2,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत. सतेज पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर आदिती तटकरे यांच्यावरती हल्लाबोल केला तो शशिकांत शिंदे यांनी. शशिकांत शिंदे यांनी थेट प्रश्न विचारला की लाडक्या बहीण योजनेतील ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्यांना निवडून आल्यानंतर महायुती सरकार 2100 रुपये हा हप्ता देणार होतं तर तो हप्ता नेमका कधी मिळणार आहे यावरती थेटपणे उत्तर द्या. आणि जे काही आधी या योजनेमध्ये बोगस नावं आली ती बोगस नावं कशी आली आणि त्यावरती तुम्ही अधिकारी आणि त्या सरकारी मंत्र्यांवरती या निमित्तानं कारवाई करणार का असा थेट प्रश्न शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल तो लाडक्या बहिणीची नाही त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? ज्यांनी आधी त्या असलेल्या जीआरला डावलून सुद्धा पात्र केले असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? आणि हे करण्यासाठी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का? शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आदिती तटकरे यांनी असं सांगितलं की नमो असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल या योजनेसाठी ज्या पात्र ठरलेल्या महिला आहेत म्हणजेच राज्य सरकारच्या 2 योजनांचा जर का लाभ ज्या महिला घेत असतील त्या महिला पहिल्या GR पासूनच या योजनेच्या संदर्भात जो काही पहिला GR काढला होता तेव्हापासूनच त्या अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या. त्यामुळं त्यांच्याबद्दलची ही छाननी आता नव्यानं केली जाते. त्यामुळे या योजनेत नवीन नियम आणले गेले नाही आहेत असा दावा आदिती तटकरे यांनी केला. तर दुसरीकडे शासन निर्णयामध्ये जे काही सांगण्यात आलंय त्यानुसारच 21 ते 65 वर्ष वय गट असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जातो असा सुद्धा त्यांनी दावा केला. मग यावरती सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे 2100 रुपये महिलांना नेमके कधी मिळणार? येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल. निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर महिलांना 2100 रुपये हप्ता देऊ असं आश्वासन महायुतीनं त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेलं होतं. त्यावरनं राजकीय नेते जे काही आहेत महायुतीचे त्या नेत्यांनीही मोठ्या प्रमाणात ग्वाही ही लाभार्थी महिलांना दिलेली होती आणि त्यामुळेच निवडणुकीच्या मैदानात महायुतीला मोठ्या प्रमाणात घवघवीत यश सुद्धा मिळालं. आता मात्र निवडणुकीच्या नंतर राज्य सरकारकडून या योजनेत मोठ्या प्रमाणात कात्री लावली जाते. अर्थात राज्याची आर्थिक स्थिती पाहता हा निर्णय घेतला जात असल्याचं सुद्धा बोललं जातंय. पण यामुळे मात्र राज्य सरकारच्या करणी आणि कथनीतला फरक पुन्हा एकदा उघडा पडलाय. आता यामध्ये खरं तर अर्थसंकल्पात किंवा अधिवेशनात अशा पद्धतीने कुठलीही तरतूद केली जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नाहीत असं आदिती तटकरे यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे त्यांनी असंही सांगितलंय विरोधकांना उत्तर देताना की जी काही आश्वासनं ग्वाही ही दिली जातात ती पुढच्या 5 वर्षात पूर्ण करण्यासाठी दिलेल्या असतात. म्हणजेच आता तर या लाडक्या बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना
2100 रुपये म्हणजेच 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता नेमका कधीपासून सुरू होणार याबद्दलही ठाम काही सांगता येत नाही। त्यामुळे एकूणच लाडकी बहीण योजनेसाठी ज्या काही पात्र ठरलेल्या महिला आहेत त्यांना 2100 रुपयाच्या ग्वाहीवरती आश्वासनावरती पाणीच सोडून द्यावं लागतंय की काय अशी स्थिती आता निर्माण झाल्याचं दिसतंय। दुसरा एक प्रश्न महिलांच्या मनात आहे तो म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता तर महिलांच्या खात्यावरती लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाहीये, त्यामुळं फेब्रुवारी नंतरचा आणि मार्चचा हप्ता नेमका कधी जमा होणार, तर याबद्दल आदिती तटकरे यांनी जी काही माहिती दिली आहे ती अशी आहे की 8 मार्च रोजी म्हणजेच महिला दिनाचं औचित्य साधून हे जे काही 2 हप्ते आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे ते लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या खात्यावरती एकदाच जमा करण्यात येणार आहेत। अर्थात अशी एक चर्चा आहे की याची जी काही वाटप आहे ते 5 मार्च ते 8 मार्चच्या दरम्यान केलं जाऊ शकतं। म्हणजेच 2 महिन्याचे मिळून 1500 आणि 1500 मिळून 3000 रुपये हे लाडक्या बहीण योजनेतील महिलांच्या खात्यावरती हे जमा करण्यात येणार आहेत आणि यासाठी जवळपास राज्यातील 2,52,00,000 महिला ह्या पात्र ठरल्यात असं सुद्धा आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। वितरितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला 2,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत। तर हे एक अपडेट होतं। आता याच्यावरनं तुम्हाला काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया जी काही असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत महिलांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।